मित्रांनो, ज्या माणसामध्ये जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असेल, तयारी असेल ना, तो माणूस कधीच हारू शकत नाही. आता बघा, मी स्वतः आत्ताच तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता एक, माझी गाय मेली म्हणून, तरी पण मी हारत नाही आहे. आणि बघा, बऱ्याच दिवसापासून बकऱ्या पण सांभाळतो, प्लस एक शिक्षकाचं काम पण करतो. आता शिक्षकाची ड्युटी संपली माझी, म्हणजे 9 ते 4 असते, ते करून मी आलो आहे. आणि आता आलो आहे बकऱ्या मागं. मित्रांनो, बकऱ्या म्हणजे शेतकऱ्याचं ATM आहे. आणि सगळं प्रथम म्हणजे काम करायला लाजू नका. काम करायला लाजशाल तर प्रगती थांबते. आणि बघा, कठीण काम आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहेत, संकट आहेत, आनंद फार कमी आहे. आणि जर आपल्याला आपल्या प्रगती करायची असेल आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची, तर आपल्याला काम करावंच लागेल. आणि जर बघितलं तुम्ही तर ह्या बकऱ्यापासून मला चांगलं उत्पन्न पण भेटतं. मोठ्याल्या 15 बकऱ्या आहेत. शिरोईचं बोकड दिसतं तुम्हाला, हा बघा, हा शिरोईचं बोकड आहे. आणि छोटे छोटे पिल्ले आहेत 10-15. हे असं परिश्रम घेऊनच चालली आहे आपली संसाराची गाडी. मित्रांनो, तुम्ही ही बकऱ्या सांभाळा. बकऱ्या सांभाळायची लाज वाटू देऊ नका, कारण बकऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तसं जर म्हटलं, मला सकाळी गायांचं पण दूध काढावं लागतं. सगळ्यात पहिले शेण काढायचं, दूध काढायचं, नंतर त्यांना चारा वैरण करायचं. सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात पाहिजेत. आणि ह्याच गोष्टीनं आपण थोडं थोडं करून पुढे जाणार आहेत. एकदमच आपली प्रगती होऊ शकत नाही, कारण आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मित्रांनो, खरं तर. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना जर चांगलं भविष्य द्यायचं असेल, तर हे आपण कष्ट घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी पण बऱ्याचपैकी कष्ट घेतो आहे. तुम्हाला जर दाखवलं तर घरी कोंबड्या पण आहेत आणि गायाचे तर तुम्हाला व्हिडिओ बघितले असतील. बकऱ्या बघा, आता सांभाळणं गरजेचं आहे. तुम्ही पण सांभाळा, लाज वाटू देऊ नका कामाची. आणि महत्त्वाचं म्हणजे जर घरचं काम असेल ना, तर अजिबात लाज वाटू देऊ नका आणि आळस करू नका घरच्या कामाला. एकदम आनंदाने आणि फ्रेश वृत्तीने जर काम केले तर ते ऑटोमॅटिकच आपली प्रगती होत राहते. चला, काळजी घ्या.